फायनली आता आमचा काल भैरवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता उज्जैनच्या महाकालच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहोत. आणि आता आपले 1 वाजल्यात ना, 1 वाजल्यात आणि 2पर्यंत आपण तिथं असू आणि त्या रांगेत लागू 4पर्यंत तो दर्शन झालाच पाहिजे आपला. नंतर संध्याकाळचे आपल्याला मार्केट पण फिरायचं आहे, तुम्हाला मार्केट पण दाखवू. आणि इथला पहिला दर्शन घ्यायचा रिझन असा आहे की इथं पहिला नियोता दिला जातो का आम्ही तिथे दर्शनाला येतो असं ना कोणा इथं, म्हणजे इथं आपण प्रार्थना करायची, आम्ही तिकडे येतो. डायरेक्ट दर्शन नाही घ्यायचं कधी पण, पहिले काल भैरवचं दर्शन घेऊन नंतर उज्जैनच्या महाकालचं दर्शन घ्यायचं. चला आता आपण तिकडे भेटू. आता आम्ही मध्ये मध्ये काहीतरी खायची इच्छा आहे. आताच आम्ही निंबू पाणी पिला. मी शूट करायचं विसरलो, सॉरी. बघा तुम्ही शूट करायचं बघा. चल चलो. सिद्धिवट महाराजांचं दर्शन झालेलं आहे, महापार्वती मातेचं दर्शन येथे झालेलं आहे आपला. आणि आता आपण पुढचा अजून 2 टेम्पल आहेत ते पण कवर करूया. आणि चालू आहे आपलं दर्शन. घाट आहे हा कोणता तरी, मला पूर्ण याची माहिती नाही, तरी पण सांगून दाखवतो मी. तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय कोणता घाट आहे. आता आम्ही गडकाली मंदिरची तर आलेलो आहे. इथं आपण शक्तिपीठमधले आपल्या देवींचे शक्तिपीठ आहेत ना 51, त्याच्यामधून एक शक्तिपीठमध्ये आपण इथं दर्शन घ्यायला चाललेलो गडकाली देवीची तर. आणि आता आपण दर्शन घेऊ. सर्वजण तयारच आहेत दर्शन घेण्यासाठी. माता की जय. मंदिर आए हो, मंदिर के बारे में 2 मिनट का जानकारी बताते, जानकारी का पैसा लगता फ्री बताते. आप लोग की आत्मा इच्छा बोले तो लेना प्रसाद, फोर्स वाला काम नहीं करता. तो जानकारी ये है कि आप लोग आज जिस मंदिर पे आए हो दर्शन करने के लिए, ये भगवान 9 ग्रहों में से मंगल ग्रह का यहाँ पर जन्म स्थान है, जन्मभूमि है. पूरे भारत में एक ही मात्र मंदिर कहलाता है और इनका जन्म हुआ है शिव जी के मस्तक के पिछले से. अपन लोग जितने भी शिव मंदिर में जाते हैं, शिव जी के बाहर सवारी आप लोग हमेशा नंदी भगवान का प्रणाम करते हैं. यहाँ पर आपको नंदी भगवान की जगह भेड़ का सवारी देखने को मिलता है. भेड़ यानी कि मेंढा जो राजस्थान में पाया जाता है, जिससे उनके प्राप्त होता है. भेड़ होने का कारण वो खिले रहता है, महामंगल मेष और वृश्चिक राशि के स्वामी माने गए, 9 ग्रहों के सेनापति माने गए. यहाँ पर अपने घर परिवार, माता पिता, भाई बहन, बच्चे बच्चे की सुख शांति मंगल कार्य के लिए अनाज का दान चढ़ाते हैं. अनाज का दान यहाँ पे चढ़ाओगे तो जल की यात्रा, महाकाल के दर्शन माने जाते हैं. ना मंगल भगवान का अन्नदान में चढ़ता है, लेकिन ये वाला दान मंगल भगवान का गेहूँ, दाल, कपड़ा, मसूर की दाल, नारियल, फूल, खेरका, लकड़ी, तांबा पत्र, धागा, ये पंचदान चढ़ता है. आपका नाम, गोत्र, सरनेम, मनोकामना बोल के नाम बोलोगे तो आपका लगेगा. आपका गोत्र बोलोगे, जो घर से नहीं आए, छोटे बड़े माता पिता, भाई बहन, बच्चा बच्चे जो गुजर गए घर परिवार से, जहाँ पर नहीं आए उनका लगता है. आए हो तो अपने घर परिवार, माता पिता, भाई बहन, बच्चों के नाम से चढ़ा सकते हो. ये मंगल का मंदिर, इस मंदिर में खाली आदमी आते हैं. इस मंदिर में घर परिवार के लिए चढ़ता है, और इसी मंदिर में चढ़ता है. बाकी उज्जैन नगर में कहीं चलेगा. आए हो तो चढ़ा सकते हो. बाकी तो हर मंदिर में हाथ जोड़ो, सिर पीलो, पीछा छोड़ो. इस मंदिर में परिवार के लिए चढ़ाओगे तो जीवन में आएगा. मंगल का मंदिर है ना, माता पिता की सुख शांति के लिए. कितने गए? परिवार का दान है. श्री मंगलनाथ मंदिर उज्जैन. उज्जैन. स्तंभ. अशोक स्तंभ. आपण दर्शन घेणार आहोत. चला दर्शन देतो. चला.
मंदिर गर्दी बघितली पण लगेच आला. 4 माणसं बघितली नाही पण लगेच आला. नीचे देखते चल भाई. उज्जैनच्या इथलं हे बेडिया म्हणजे बकरी मेंढा असं एक मंदिर आहे की महादेवाच्या शिवलिंगच्या समोर मेंढा आहे. बघू शकता तुम्ही मंगलनाथ मंदिर उज्जैन. या पूर्ण भारतामध्ये एकच असं मंदिर आहे की शिवलिंगाच्या समोर मेंढा आहे. आणि हा आमचा दुसरा मेंढा. मंदिराच्या मागे घाट आहे. तिकडं काय करतो मला नाही माहिती. बघू शकता तुम्ही नदी आहे, इकडे घाट आहे. पूजा केली, माझ्या गल्यात माला टाकली, पुन्हा माला त्या दाखव. मी मालाजीला टाकली माझ्या गल्यात, पण मी मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर काढील बोलला काढ. समोर जाईल लवकर. व्हिडिओची सेटिंग गेली बाई. व्हिडिओची सेटिंग गेली बरं. पायासे लास्ट आईने केली उंटाची सवारी. क्या भाई लोग केम छो? मजा मा. कसे आहात तुम्ही? पाठशाला महर्षी साधीपंत आश्रम संचालक उज्जैन. इथं आपण दर्शनासाठी चाललो आणि आपली पोरं आपण महागाव व्हिडिओच्या चक्करमध्ये. इथं आपल्याला काय दर्शन आहे मला माहिती नाही. महर्षी साधीपंत आश्रम इथे आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो. कुंडेश्वर महादेव मंदिर येथे आहे. पण 4 स्थान फिरलेले आहे मोठे मोठे आणि त्याच्यातून आता कुंडेश्वर झालेलं आहे. श्रीकृष्ण आणि बलराम आणि सुदामाला ज्यांनी पाठशाला म्हणजे जिथे शिकवलं होतं ते स्थान आहे. आता तिथं दर्शन घेतलं असेल ते तिथं स्थान तुम्ही बघू शकता. इथं त्यांचं शिक्षण झालं होतं. श्रीकृष्ण आणि बलरामांचं. स्वयं भूय शिवलिंग है वीरभद्र से उत्पन्न में भगवान 6019 प्राचीन. ये द्वापर युग के शिवलिंग है. गुरुकुल से भगवान के अभिषेक का रुद्राई दिया जाता बच्चों की. 3 दिन इसको घी में रखकर एकादशी से तुम प्रेम हो तुम प्रीत हो मनमीत हो राधे मेरी मनमीत हो. तुम प्रेम हो तुम गार्डन आहे इथं. मेरी बांसुरी का गीत हो. ते तिकडून संपून इकडे पण होतेच.
परमात्मा का स्पर्श हो राधे, परमात्मा का स्पर्श हो, पुलकित हृदय का हर्ष हो, परमात्मा का स्पर्श हो, पुलकित हृदय का हर्ष हो। तुम हो समर्पण का शिखर, तुम हो समर्पण का शिखर, तुम ही मेरा उत्कर्ष हो, तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मेरी भावना की तुम राधे जीत हो, तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मेरी बांसुरी का गीत हो। धर्मशाला निरुक्त ज्योतिषी व्याकरण कुठं दिसतं? हूँ मैं जहाँ तुम हो वहाँ यज्ञ प्रधान राधे, हूँ मैं जहाँ तुम हो वहाँ, तुम बिन नहीं है कुछ यहाँ, हम देख सकते कितना हूँ सुंदर है। मैं जहाँ तुम हो वहाँ, तुम बिन नहीं है कुछ यहाँ, मुझ में धड़कती हो तुम्ही, मुझ में धड़कती हो तुम्ही, तुम दूर मुझसे हो कहाँ, तुम प्रेम हो। इंदौर का फेमस सोडा मांगता है हमको। खट्टा मीठा नमकीन कुछ भी चलेगा। अच्छा इसको मीठा मांगता है, मीठा नहीं मांगता, इसको मीठा मांगता है। तो तूच पी। नहीं नहीं, मीठा नहीं आला तो तूच इसको मीठा मांगता है, इसको ए मीठा। के लिए होता देश के बाद नमस्त व्याप द्राण द्राण द्राक्ष द्राण। पूर्ण परिसर असा आहे नैसर्गिक, पूर्ण म्हणजे असं इथं वाटतं ना नैसर्गिक प्रकारे आहे आणि एकदम भारी वाटतं। हे बघू शकता इथं सगळं मासात काल मासच आहेत सगळे। चल कोणाला असा बोला शेणाने बनवले बघ, शेणाने वगैरे बनवले इथं। आता ते ज्यांनी शिकवलेलं त्यांना ते पण आहे पूर्ण म्हणजे कुंडाचे 64 कला शिकलेल्या त्याचं इथं आहे सर्व। कासव पण आहे इथे पुन्हा। आता त्या 64 कला आपण इकडे दाखवते, त्याच्यातून पहिली कला काय पहिली कला नाही माहिती, ते आता तुम्ही वाचा इथं। दुसरी कथा नृत्य कला, नृत्य कला काचांनी या केलेले। थोडी व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, तरी पण मी चांगल्या अँगलने घेण्याचा प्रयत्न करतो। आलेख आलेख्य
5वी कला विश्लेषक सातवी कला पुष्पास्त्र 7वी कला